नमस्कार, मी संकेत आवटे. फ्लॅट पर्चेस करायचा आहे, पण तो अंडर कन्स्ट्रक्शन असला पाहिजे की रेडी पोझिशन असायला पाहिजे. बऱ्याच वेळेला आपल्याला बिल्डर सांगतो, की हा फ्लॅट कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालेला आहे, ओसी मिळालेला आहे, ऑक्युपेशन सर्टिफिकेट याचं आलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट पर्चेस करा आणि आता तुम्ही राहायला येऊ शकता. दुसरा ऑप्शन तो तुम्हाला देतो, की एखादा बिल्डर तुम्हाला म्हणेल, की माझं जे कन्स्ट्रक्शन आहे ते अंडर कन्स्ट्रक्शन आहे. म्हणजे काय? बिल्डिंग कंप्लीट झालेली नाहीये, बांधकाम सुरू आहे. 2 वर्षांनी, 1.5 वर्षांनी, 3 वर्षांनी व्हॉटएव्हर इट मे बी ते झाल्यानंतर मी तुम्हाला पोझिशन देतो. पण तुम्हाला मी 5% डिस्काउंट देतो, 10 देतो, 15 देतो, 20% डिस्काउंट देतो. डिपेंड ऑन द कंडिशन. बरेच बिल्डर काय करतात, अजून काहीच केलेलं नसतं. फक्त लँड अक्वायर करतात. लँड अक्वायर केल्या कस्टमर शोधतात, इन्व्हेस्टर शोधतात आणि त्यांना सांगतात, "इथं प्राईज आहे ₹1,00,000, इथं प्राईज आहे ₹2,00,000. तर मी हा फ्लॅट तुम्हाला डिस्काउंटमध्ये 2,00,000च्या ऐवजी 1.5 लाखाला देतो, पावणे 2 लाखाला देतो." मी एक उदाहरण देतोय. सो अशा कंडिशनमध्ये आपण काय करायचं? जर मी अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी घेतोय आणि ती मला स्वस्त मिळते, त्यामध्ये किती फायदा आहे? फायदा असेल तर रिस्क किती आहे? हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. सो इन डिटेल मी चार्ट तुमच्यासमोर मांडतोय, ज्यामधून तुम्हाला कळेल एक्सेल शीटवरून, की कुठे कसा फायदा आणि कुठे कसं नुकसान होतं. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशा इंटरेस्टिंग व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि नेहमी घेऊन येतो. राइट? सो आता आपल्याला पहिलं बघावं लागेल एखादा फ्लॅट. त्याचं उदाहरण आपण घेऊ 80 लाखाचं. आज त्या फ्लॅटची किंमत आहे ₹80,00,000. पण त्या सेम एरियामध्ये 2 बिल्डिंग आहेत. उदाहरण म्हणून घेतोय. एक बिल्डिंग इथे उभी आहे, एक बिल्डिंग इथे उभी आहे. पण ही बिल्डिंग कंप्लीट झाली आहे. पण ही बिल्डिंग मात्र अंडर कन्स्ट्रक्शन आहे. ज्या बिल्डिंगचा आता कंप्लीशन झालेलं आहे, ओसी मिळालेला आहे, त्याचा रेट आहे ₹80,00,000. उदाहरणार्थ 1,000 स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे. इकडे मला 80,00,000ला मिळतोय. हा सुद्धा 80,00,000ला मिळणं अपेक्षित आहे. पण ही बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि त्यामुळे बिल्डर काय म्हणतो, "मला 4 पैसे लवकर मिळतायत ना. मला कामासाठी पैसे आत्ता खरे गरजेचे आहेत. सगळं कन्स्ट्रक्शन कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही जे मला पैसे देताय, उपयोग काय त्याचा? ते पैसे त्यावेळेला येणार. पण आत्ता इन्व्हेस्ट करायला पैसे पाहिजेत ना." मग मी काय करतो, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करण्यासाठी मी लोन घेणार होतो. त्या पैशावर मला व्याज द्यावं लागणार होतं. तेच व्याज मी तुम्हाला देतो इन टर्म्स ऑफ डिस्काउंट. म्हणजे इकडे जर तुम्हाला ₹80,00,000 पे करावे लागणार असतील, तर ही बिल्डिंग, इकडचं अपार्टमेंट तुम्हाला मिळणार आहे अल्मोस्ट ₹70,00,000. इकडे मी तुम्हाला खूप चांगला डिस्काउंट देणार आहे. बरं, काही लोकं म्हणतील, अजून बेटर डिस्काउंट पाहिजे. कोणी तो 65,00,000ला घेईल, कोणी 75,00,000ला घेईल. व्हॉटएव्हर इट मे बी, ज्या रेटला तुमचं डिस्कशन होणार आहे डिस्काउंटच्या, त्या रेटला तुमची डील होऊन जाईल. आपण पकडूयात मार्केट व्हॅल्यू ₹80,00,000 आहे दोनही फ्लॅटची. पण हा मला 80,00,000लाच मिळतोय. इकडे मला 10% डिस्काउंट मिळतंय. मी इकडे 10 टाइप करतो. सो दॅट माझं ॲक्चुअल पर्चेस ₹72,00,000ला होणार आहे. आता तुम्ही म्हणाल, "ग्रेट! ₹8,00,000 वाचले, व्हिडिओ संपला. म्हणजे तुम्ही फायद्यामध्ये." हाच तुमचा गैरसमज आहे. अजून खऱ्या गोष्टी पुढे आहेत आणि पुढच्या पण पुढे अजून खऱ्या गोष्टी आहेत, त्याही सांगतो. पण पहिला, यावर तुम्हाला जी-एस-टी 5% भरावा लागेल, जर तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी पर्चेस करत असाल तर. तुम्हाला एक गोष्ट क्लिअर समजून घ्यावी लागेल, ओसी ऑक्युपेशन सर्टिफिकेट जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत त्या बिल्डिंगला अंडर कन्स्ट्रक्शन मानलं जाईल. म्हणजे बिल्डिंगचं सगळं काही कन्स्ट्रक्शन पूर्ण झालंय. छान रंगवून तयार आहे. एखादा बिल्डर तुम्हाला फर्निचर सुद्धा बनवून देतोय. पण त्या बिल्डिंगचं ओसी नसेल, तर त्यावर जी भरावा लागेल आणि ओसी असेल तर जी भरावा नाही लागेल. म्हणजे 72,00,000वर मला ₹3,60,000 जी भरावा लागणार. पण इकडे जी भरावा लागणार नाही. 80,00,000च्या या फ्लॅटला, या बिल्डिंगला बिकॉज ओसी आहे. दुसरं, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन. ॲक्चुअली मी 6% पकडलं. हे 7 to 8% पण जाऊ शकतं. लीगल आणि या त्या सगळ्या गोष्टी. पण असू दे, स्टँडर्ड दोन्हीकडे मी 6% पकडतो. ₹4,32,000 मला पे करावे लागेल अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीसाठी आणि इकडे ₹4,80,000 पे करावे लागेल कन्स्ट्रक्टेड प्रॉपर्टीसाठी. बरं, पण एक इंटरेस्टिंग फॅक्ट लक्षात घ्या. मला बिल्डरनी काय सांगितलं, ही जी बिल्डिंग आहे ना, ही कंप्लीट व्हायला मला समवेअर अराउंड 3 वर्ष लागणार. बरं, ठीक आहे. पण 3 वर्ष मी कुठेतरी रेंटनी राहतोय ना. तुम्ही काय म्हणाल, "नाही ना, मी माझ्या घरामध्ये राहतोय. माझं अजून एक घर आहे." पण मला सांगा, जर तुम्ही या नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार असाल आफ्टर कन्स्ट्रक्शन, जुनं घर काय करणार? एक व्यक्ती म्हणेल मी विकणार, दुसरा व्यक्ती म्हणेल मी रेंटनी देणार. व्हॉटएव्हर इट मे बी, दोन्हीपैकी काहीतरी तुम्ही करणार. मग या केसमध्ये आपण उदाहरणार्थ पकडू चालू, की आपण रेंटनी राहणार आहोत किंवा स्वतःची प्रॉपर्टी असेल, तर जुनी मी रेंटनी देणार आहे. परिणामी जो रेंट येणार आहे, बेसिकली एक ₹20,000 आपण रेंट पकडू स्टँडर्ड एक 80,00,000च्या फ्लॅटसाठी. जर मला 20,000 रेंट येणार असेल, तर टोटल 3 वर्षांची होते ₹7,20,000. इकडे
जर माझा कंप्लीटेड फ्लॅट असेल ओसी असलेला, तर मला तिकडे 7,20,000 पे करण्याची किंवा लॉस घेण्याची गरज नाही. कारण मी लगेच तिकडे शिफ्ट होऊ शकतो बिकॉज हा रेडी पोझिशनवाला फ्लॅट आहे. प्री ई-एम-आय हे काय प्रकरण आहे? ज्या वेळेला आपण एखादा फ्लॅट पर्चेस करत असतो, अंडर कन्स्ट्रक्शन असतो, ओसी नसतो, त्या केसमध्ये जे लोन मिळतं ना आपल्याला, त्यावेळेला त्या लोनचा ई-एम-आय जात असतो. पण बँक सगळे पैसे त्यांना पे करत नाही. जसं-जसं कंप्लीशन होत जाईल, स्टेज वाईज ती बिल्डिंग पुढे जात जाईल, तसं त्याला पे केलं जातं. परिणामी तुमचा ई-एम-आय तर चालूच राहतो, पण थोडीशी सेफ्टी असते. कारण सगळे पैसे पे केलेले नसतात. बऱ्या प्रमाणात हळू-हळू कंप्लीशन नंतर म्हणजे जसं-जसं कंप्लीशन पुढे येत जातं, तसं हे पे होत जातं. सो यामध्ये माझं ₹3.5 लाख पेमेंट होणार आहे. प्री ई-एम-आय ज्याला म्हटलं जातं कंप्लीशनच्या आधीचं. हे पैसे मात्र माझा 80 लाखाच्या कंप्लीटेड फ्लॅटमध्ये जात नाहीत. आता तुम्ही म्हणाल, "मग सगळं इकडे नुकसानच होतंय." याची जर टोटल केली तर अंडर कन्स्ट्रक्शन जी प्रॉपर्टी आहे त्याचं ₹90,62,000 व्हॅल्युएशन जातं आफ्टर कंप्लीशन आणि इकडे मात्र 84,80,000 व्हॅल्युएशन जातं. तुम्ही म्हणाल, "दॅट्स ग्रेट." म्हणजेच आता कंप्लीट असलेलीच प्रॉपर्टी मला पर्चेस करायची आहे. पण अजून मी तुम्हाला सांगितलंय, पुढच्या पुढे अजून काहीतरी आहे. ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. बट आता क्लिअर विनर आहे सुरुवातीला अंडर कन्स्ट्रक्शनवाली प्रॉपर्टी नाही, कंप्लीट कन्स्ट्रक्शनवाली. पण अंडर कन्स्ट्रक्शनवालीला जर मला विनर करायचं असेल तर सांगतो. त्यासाठी माझ्याकडे ऑप्शन आहे 10% च्या ऐवजी 15% डिस्काउंट करा. जर तुम्हाला ती प्रॉपर्टी 15% डिस्काउंटने मिळाली मार्केट रेटच्या, तर तुम्ही नेक टू नेक कुठेतरी आसपास येता. 2-5% इकडे-तिकडे फरक. बरं आणि जर तुम्हाला 20% डिस्काउंट मिळाला, देन यू विल बी क्लिअरली विनर. या केसमध्ये तुमचे पैसे डेफिनेटली वाचतात. म्हणजे कुठली प्रॉपर्टी चांगली हे कशावर ठरतं? तर कोण डिस्काउंट जास्त देतो यावर ठरतं. बरं, आता याच्या पुढे अजून काहीतरी आहे, ते आता मी एक्सप्लेन करतोय. सेक्शन 24B आणि सेक्शन 80C. आता म्हणाल हे काय प्रकरण आहे? हा आय-टी आहे. इन्कम टॅक्सचा एक सेक्शन आहे. यामध्ये काय सांगितलं जातं, की जर तुम्ही 80Cच्या अंडर 1.5 लाखपर्यंत टॅक्स सवलत घेऊ शकता आणि 24Bच्या अंतर्गत जवळपास 2 लाखापर्यंत जे काही तुम्ही व्याज पे करताय ना, त्यावर घेऊ शकता. म्हणजे 80C कशासाठी आहे? तर जी मुद्दल आहे त्याच्यावर तुमची बचत होते आणि 24Bवर तुम्ही जे व्याज भरताय त्याच्यावर बचत होते. आता एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो आणि इव्हन चार्टही तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतोय. यामधून तुम्हाला काय कळतं? एक गोष्ट क्लिअर आहे. जेव्हा मी कर्ज घेतो आणि त्याचा ई-एम-आय पे करत असतो, उदाहरणार्थ माझं ₹1,00,00,000 कर्ज आहे. त्या ₹1,00,00,000 कर्जावर मी जवळपास ₹1,00,000 ई-एम-आय पे करतोय. उदाहरण बरं का. यामध्ये बघताय तुम्ही मुद्दल खूप कमी जाते, व्याज खूप हेवी जातं. पण जसं तुम्ही पुढे जाल, तुमचं जे व्याज आहे ते पोर्शन कमी करत जातात आणि मुद्दलचा पोर्शन वाढवत जातात. म्हणजे जास्त मुद्दल कट होते, कमी व्याज कट होतं भविष्यामध्ये. पण आपण काय करतोय? सुरुवातीलाच मेजर बेनिफिट घेतोय. इकडे मला टॅक्समध्ये चांगली सवलत मिळते. पहिली गोष्ट. पण जर समजा ती अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी असेल तर सुरुवातीला आपण आता काय बघितलं ही सवलत कुठे मिळते? ओसी असलेल्या प्रॉपर्टीवर. पण अंडर कन्स्ट्रक्शन जर प्रॉपर्टी असेल तर त्यावर ही सवलत लगेच मिळत नाही. अंटिल अँड अनलेस तुम्ही कंप्लीशन सर्टिफिकेट घेत नाही. बघा, जेव्हा तुम्हाला हे आता कंप्लीशन सर्टिफिकेट मिळतं, त्यावेळेला तुम्हाला पुढच्या 5 वर्षांमध्ये जे थकीत आहे ना, तुम्ही म्हणाल ना, की मी ई-एम-आय पे केली, मुद्दल पण दिली, व्याज पण दिलं, पण कंप्लीट होत नाही, ओसी मिळत नाही, तोपर्यंत सवलत नाही. बरं समजा 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्षांनंतर ते तुम्हाला मिळालं, तर त्या वर्षांचा जो काही टॅक्स रिबेट आहे, तो कधी घ्यायचा? पुढच्या 5 वर्षांमध्ये डिव्हाईड करून. म्हणजे समजा तुम्हाला ₹10,00,000 टॅक्स बेनिफिट मिळणार असेल. गेल्या 5 वर्षांमध्ये तुम्ही तो घेतलेला नव्हता, कारण अंडर कन्स्ट्रक्शन होतं. त्याला तुम्हाला डिव्हायडेड बाय 5 करावं लागेल. 10,00,000 डिव्हायडेड बाय 5 प्रत्येक वर्षी 2,00,000चा बेनिफिट घेऊ शकता आणि एक्झिस्टिंग आहे ते आहेच. बरं, यामध्ये होतं काय, की बिल्डर बऱ्याच वेळेला शेंडी लावण्याचा प्रयत्न करतो. ट्रस्टवर्दी पर्सन नसतो. तो तुम्हाला 100% फसवणार. सांगणार, "सर 6 महिन्यात देतो, 2 महिन्यात देतो, 3 महिन्यात देतो." लीगल कॉम्प्लिकेशन्स असतात. तिथं तुम्हाला सावध राहायचं आहे. कारण बऱ्याच वेळेला आपल्यासारखे मध्यमवर्गीय लोकं काय विचार करतात, "कशाला वकिलाकडे जायचं? कशाला 10, 15, ₹20,000 खर्च करायचे? नकोच ते झंझट. त्यापेक्षा बिल्डर साहेब जरासं विश्वासू वाटतायत, म्हणून आपण ते पर्चेस करतो, तिथे बसतो. वकील कंपल्सरी पाहिजे. डॉक्युमेंट क्रॉस चेक करा. मल्टिपल लोकांबरोबर तो व्यवहार झालाय का, हे तपासणं गरजेचं आहे. लीगल नोटीस देणं गरजेचं आहे आणि हे सगळं तुमचा वकील तुम्हाला करून देईल आणि तो सुद्धा
शहाणा वकील पाहिजे. 10वी पास, त्यातलाही एक विषय राहिलेला कुठला तरी वकील बघाल, तर काही उपयोग होणार नाही. 4 पैसे जाऊ देत, कारण 50,00,000, 60,00,000, 70,00,000, 1 करोड, 2 करोड, 5 करोड आपण खर्च करत असतो त्या प्रॉपर्टीसाठी. तिकडे चिल्लर अमाउंटसाठी एवढी मोठी अमाउंट स्टेकवर लावायची नाही. यामध्ये शेवटचा मुद्दा येतो ई-एम-आय. ई-एम-आय किती असायला पाहिजे? तर तुमच्या कमाईच्या मॅक्सिमम 30% त्याच्यावर घेऊन जाणं टाळा. ₹1,00,000 कमवताय महिन्याला, 30,000 पर्यंत ई-एम-आय ठीक आहे. पण बऱ्याच लोकांची सॅलरी कमी असते आणि पर्यायही नसतो. जर खरंच थोडंसं स्ट्रगल करावं लागणार असेल, तर तो ई-एम-आय 40% पर्यंत वगैरे ठीक आहे. शेंडी-दांडी 50%, खूप वाईट अवस्था. त्याच्यावर प्लीज जाऊ देऊ नका, कारण तुम्ही खूप मोठ्या अडचणीत येऊ शकता. होम लोनच करा. लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी करू नका, कारण त्याला व्याजदर जास्त असतो. होम लोन नॅशनलाइज बँकेतून करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तो तुम्हाला 7 ते 8% दरम्यान मिळेल, जर तुमचं सिबिल चांगलं असेल तर. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि महत्त्वाची गोष्ट, ज्या काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी त्याला उत्तर देईन, ज्या तुमच्या शंका असतील त्या शंकांना, जेणेकरून तुमचे पैसे सत्कारणी लागतील. व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा, जे फ्लॅट बाय करणार आहेत किंवा बाय करण्याचा प्लॅन आहे अशा लोकांसाठी. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.